धामणगाव रेल्वे येथे रस्त्याच्या कामामुळे बस मार्गात करण्यात आलेल्या बदलांचा फटका आता थेट विद्यार्थ्यांना बसत आहे। शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दररोज 2 ते 3 किलोमीटर पायी चालावे लागत असून बस वेळेवर न मिळाल्याने अनेक विद्यार्थ्यांचा खोळंबा होत आहे। संतप्त विद्यार्थी, पालक आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत शिवाजी महाराज चौकात ठिय्या आणि रास्ता रोको आंदोलन छेडले। धामणगाव रेल्वे शहरातील सेफला हायस्कूल ते शास्त्री चौक मार्गावरील रस्त्याचे काम सुरू असल्याने एसटी महामंडळाने काही बस मार्गांमध्ये तात्पुरते बदल केले आहेत। चांदूर रेल्वे मार्गावरील बस अंजन सिंकी मार्गे तर इतर बस मंगरुळ फाटा मार्गे वळवण्यात आल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे। आम्ही इथून चांदूर रेल्वे ते धामणगाव जाणाऱ्या बसेसमधून शिरसगाव असो, बगरा असो, मांडवा असो, विरुड डोंगे असो की जुना धामणगाव असो, या बसेसमध्ये प्रवास करणारे विद्यार्थी आहोत। ती शाळा असो, आदर्श महाविद्यालय असो किंवा सेफलाम विद्यालय असो किंवा हिराबाई विद्यालय असो, त्यातील हे सर्व विद्यार्थी आहे। तिथून जे चांदूरवरून बस येतात ते मंगरुळ फाट्याच्या इथून बायपासनं जातात, कारण की नगर परिषदेनं दिलेल्या पत्रामुळे त्या बसेस धामणगाव रेल्वेमधून येत नाही। आमचे जे निरागस विद्यार्थी आहे, या निरागस विद्यार्थ्याच्या आयुष्याचा, निरागस प्रश्नाचा जर कोणती कधी दुर्घटना झाली तर याचा जबाबदार ही नगर परिषद धामणगाव रेल्वे राहतील असं आम्हाला आश्वासन द्या। आणि आमच्या जे विद्यार्थ्यांना आहे ते रोज 3-3 किलोमीटर पैदल यावं लागतं, त्यामुळे आम्हाला शाळेला वेळ होतो, आम्हाला शाळेला वेळ होतो, पेपरला वेळ होतो। याचा जर जबाबदार नगर परिषद जर राहत असतील तर आम्हाला त्याचं आश्वासन द्या आणि आमच्या बसेस चालू करून द्या। याचा पूर्वस्व जबाबदार नगर परिषद धामणगाव रेल्वे राहते। नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होताच विद्यार्थ्यांसमोर प्रवासाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। बसची वेळ आणि मार्ग बदलल्याची पुरेशी माहिती नसल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या बस चुकत आहेत। आम्ही विरुड डोंगेच्या मुली विद्यार्थिनी आहोत। आमचे बस बायपास असल्यामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे आणि बस पण डेपोमध्ये राहते, तर तिथून आम्हाला माहीत पण नाही पडत का कुठे किती वाजता बस येते, कितीला नाही। आणि आमचे खूपदा मिस पण होते बस, तर मग 8 वाजतात आम्हाला घरी जायला। आणि याच्या रोड वगैरे बांधणे चालू आहे, याच्यामुळे खूप त्रास होत आहे आणि बस पण येत नाही आहे। आम्हाला खूप किलोमीटर दूर जावं लागतं। आमची कधी शाळा पण लेट सुटते, त्याच्यामुळे तिकडे पण जायला आम्हाला खूप त्रास होते। त्यामुळे आम्हाला बस हवी आहे विरुड डोंगे ते धामणगावपर्यंत। काही विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतर तासनतास बसची वाट पाहावी लागत असून रात्री उशिरा घरी पोहोचण्याची वेळ येत आहे। या समस्येविरोधात विद्यार्थी, पालक, शहर काँग्रेस, युवक काँग्रेस आणि महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत बस सेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे। 2 वर्ष होता, 2 वर्षापासून तुम्ही काय केलं आणि त्या ठेकेदाराला किती शोकास नोटीस दिल्या, कामाच्या बाबतीत तुम्ही काय केलं, त्याच्या दंड वसुलीची प्रक्रिया केली, हे सगळं दाखवा ना आम्हाला। त्याच्यानंतर आता आणि इथं दाखवलं आहे म्हणजे जीवितहानीचं। आता भगतसिंग चौकात जीवितहानी नाही होत का? तिथं तर तुम्ही एनओसी दिली आहे का? तिथं न्याय म्हणून दिली आहे, एक रस्ताच बंद करून ठेवला आहे। म्हणजे एकीकडं वेगळा नियम आहे, एकीकडं वेगळा नियम आहे, चुकीचं आहे। आम्हाला सांग साहेब, आम्हाला आता बस पाहिजे सुरू, याच्यासाठी तुम्ही पत्र देऊ शकतात का आम्हाला? कारण आताच काय करताय? आज विरुड डोंगे, जुन्या धामणगाव, अशोकनगर इथून सगळे विद्यार्थी इथे नगर परिषदमध्ये आम्ही सीओ मॅडमला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। कारण मागील 8 दिवसापासून जे चांदूर रेल्वेवरून येणारी बस, जो अंजन सिंगवरून येणारी बस, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी डेपो मॅनेजरला पत्र दिल्यामुळे या सगळ्या बसेस ह्या मंगरुळ फाट्यावरून वरती केलेल्या आहेत। परंतु कालपासून मुलांची शाळा सुरू झालेली आहे आणि मंगरुळ फाट्यापासून तर हिराबाई शाळेपर्यंत म्हणजे शास्त्री चौकापर्यंत मुलांना पायी यावं लागत आहे आणि जावं पायी लागत आहे। त्यामुळे मुलांना, लहान मुलं आहे, यांना शाळेवर येण्यासाठी वेळ होते, पुन्हा जाण्यासाठी वेळ होते, त्यामुळे बससुद्धा यांना मिळत नाही आणि नाहक पालकांना व मुलांना त्रास होत आहे। या नगर परिषदच्या गलथांत कारभारामुळे 2024मध्ये या रोडची वर्क ऑर्डर आहे, परंतु 2 वर्षापासून या रोडला अजूनही मुहूर्तमेढ मिळाला नाही। कारण या रोडची जे कामं सुरू आहे अतिशय संत गतीने सुरू आहे। ठेकेदाराला कोणत्याही प्रकारची शोकाज नाही, ठेकेदाराला कोणत्याही प्रकारचं ठेकेदारावर बंधन नाही, त्यामुळे नगर परिषदचं काम अतिशय संत गतीनं सुरू आहे। त्यामुळे
लहान मुलांना विद्यार्थ्यांना त्रास होतो, पण या नगर परिषदमध्ये राहणाऱ्या सर्व लोकांना या रोडमुळे त्रास होत आहे. त्यामुळे लोकांच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम होत आहे. रस्त्यावर खड्डे पडलेले आहे आणि त्यामुळे सिमेंट रस्त्याचं रोडचं काम हे अतिशय संत गतीमुळे चालत असल्यामुळे नाहक विद्यार्थ्यांना तसेच या नगर परिषदच्या सर्व लोकांना त्रास होत आहे. तात्काळ बस सर सुरू झाली नाही तर आम्ही आत्ताच बांधकाम विभागाचे इंजिनियर आहेत त्यांना आत्ताच विनंती केली की आपण 1 तासात जर आम्हाला जर पत्र दिलं नाही, उद्यापासून बस सुरू करण्याचं आश्वासन दिलं नाही आणि ते पत्र आगार प्रमुखाला दिलं नाही तर आम्ही आता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आंदोलन करू आणि जर रस्ता जाम झाला आणि काही परिणाम झाला याची सर्वशी जबाबदारी ही प्रशासनाची राहील. एवढंच बोलतं थांबतो. मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येने ठिय्या आणि रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. दरम्यान दत्तापूर पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रणात ठेवली. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न लक्षात घेऊन बससेवा तातडीने पूर्ववत करावी अशी जोरदार मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा प्रश्न अखेर प्रशासन किती लवकर सोडवते याकडे आता संपूर्ण धामणगाव रेल्वे शहराचे लक्ष लागले आहे.